So, good evening, all, and welcome to the session. Good evening. So, yesterday we have discussed your decision tree algorithm. Okay. So, today we are discussing your random forest algorithm. Okay. So, random forest. So, this algorithm is also your supervised type of algorithm. Okay. And second point is that it is used for both regression as well as classification. Okay. It based on ensemble learning technique. Just wait for a minute. Okay. So this algorithm is based on your ensemble learning technique. Okay. So ensemble learning म्हणजे काय? कोणाला माहिती काय? So just ensemble म्हणजे काय? बघा विकिपीडियाला गुगलला काय दाखवतंय का? So, ensemble. So Google shows that
a number of things considered as a group. Okay, so number of things considered as group. Okay, yes, group of things. Okay, so ensemble learning म्हणजे काय? So in this ensemble learning, there are many models. Okay, so इथे डिसिजन ट्री असेल, इथे सपोर्ट वेक्टर मशीन असेल, लॉजिस्टिक रिग्रेशन असेल, नेव बायस असेल, KNN असेल, असे डिफरंट डिफरंट अल्गोरिदम यात यूज केले जातात. ओके, सो याचं काहीतरी आउटपुट येईल. जर सपोज आपण मेल आणि फिमेल प्रेडिक्ट करतोय, सो याने मेल प्रेडिक्ट केलं, याने फिमेल, सो याने मेल, याने पण मेल, याने फिमेल. ओके, सो ह्या सगळ्या मॉडेलला कंबाईन करून त्यांचे पर्टिक्युलरली एक प्रत्येक प्रत्येक मॉडेलसाठी तुमचं रिझल्ट कॅल्क्युलेट केले जातात. ओके, सो ह्या मॉडेल्सचं कॉम्बिनेशन किंवा जे काही डिफरंट डिफरंट मॉडेल्स हे कंबाईनली यूज केले जातात, त्याच टेक्निकला एन्सेम्बल लर्निंग बोललं. समजते? समजतंय का? ओके, यामध्ये आपण बाकीचं पण बघणार आहोत, नक्की कसं वर्क होतं काय, किंवा यातलं हे फायनल आउटपुट कसं घेतलं जातं, सर्व गोष्टी बघणार आहोत. सो दिस इज युअर रॅन्डम फॉरेस्ट अल्गोरिदम इज बेस्ड ऑन युअर ensemble learning. Okay, okay, so as a name as a random forest, so if we see the normal forest, so it is nothing but a combination of many trees, right? बरोबर, बरोबर ना? बरोबर. So as a random forest, सेम यामध्ये पण कॉम्बिनेशन्स असतात तुमच्या ट्रीचे, बट यामध्ये जे काही ट्री असतात ते असतात तुमचे डिसिजन ट्री. ओके, डिसिजन ट्री बघितलं आपण, डिसिजन नोड, लिफ नोड, बरोबर. सो रॅन्डम फॉरेस्ट म्हणजे काय असतं की डिफरंट डिफरंट तुमचे डिसिजन ट्री असतात, मेनी डिसिजन ट्री असतात. ओके, सो ह्या सगळ्यांचा कंबाईनली तुमचं रॅन्डम फॉरेस्ट अल्गोरिदम तयार होतो. ओके, सो एनसेम्बल लर्निंगचं किंवा एनसेम्बल टेक्निक यूज केलेली तुमच्या रॅन्डम फॉरेस्ट मध्ये असं बघितलं होतं आपण, किंवा असं असं बोललो होतो मी, बरोबर. सो एनसेम्बल म्हणजे काय की कॉम्बिनेशन ऑफ मेनी थिंग्स. ओके, सो यामध्ये पण जे काही डिसिजन ट्री असतात ते मेनी असतात. ओके, सो ह्या सगळ्या डिसिजन ट्रीचं एक कॉम्बिनेशन म्हणून तुमचा रॅन्डम फॉरेस्ट ओळखला जातो. ओके, क्लिअर? क्लिअर पर्यंत?
ओके. सो एन्सेम्बल मध्ये मेनी मॉडेल्स यूज करतात. ही फर्स्ट कन्सेप्ट झाली. ओके. सो यामध्ये दोन टाइप्स आहेत. युअर बॅगिंग अँड सेकंड वन इज युअर बुस्टिंग. ओके. सो बॅगिंग मीन्स parallel. Boosting means सिरीज. ओके. जे कोणी एनटीसी वाले असतील ते आपल्याला समजावतील या दोन गोष्टी, की पॅरलल म्हणजे काय आणि सिरीज म्हणजे काय. नॉट इन टर्म्स ऑफ करंट. काहीतरी वेगळं एक्झाम्पल द्या गजानन. पॅरलल अँड सिरीज. या दोघे तर गायबच झाल्या. ठीक आहे. सो जर बॅगिंग बॅगिंग जर कन्सिडर केलं, सो त्यामध्ये काय होतं की समज सपोज एक डेटा सेट आहे. ओके. ह्या डेटा सेटवर मी डिफरंट डिफरंट मॉडेल्स तयार केले. सो फर्स्ट असेल माझं डिसिजन ट्री, देन सपोर्ट वेक्टर मशीन, देन लॉजिस्टिक रिग्रेशन, KNN, हे सगळे अल्गोरिदम्सचे नेम. ओके. अँड नेव बायस. ओके. सो हे 5 अल्गोरिदम मी क्रिएट केलेत. सो हे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत ना. सो हा डेटा सेट सेम यावर वर्क होईल, सेम वर्क होईल, सेम वर्क होईल. हा डेटा सेट घेऊन हा प्रत्येक मॉडेल काहीतरी व्हॅल्यूज प्रेडिक्ट करेल आणि त्याचं आउटपुट शो करेल. बरोबर. बरोबर ना. ओके. सो हे जे काही, सो मॉडेल 1 आहे, मॉडेल 2 आहे, मॉडेल 3 आहे, मॉडेल 4 आहे, मॉडेल 5. हे पाचही मॉडेल्स एकमेकांना पॅरलल आहेत. बरोबर. हे पॅरलली वर्क होत आहेत. ओके. सो ही कन्सेप्ट आहे तुमची बॅगिंगची. ओके. ओके. सो हे आहे तुमचं बुस्टिंग. सो हे पाचही मॉडेल सिरीज मध्ये काम करतात. ते फर्स्ट तुमचं डिसिजन ट्रीचं मॉडेल बिल्ड होईल. ओके. त्याची अॅक्युरसी, त्याचा एरर दोन्ही कॅल्क्युलेट होईल. ओके. सो जो काय डेटा त्याने यूज केलाय त्यामध्ये थोडंफार एरर असेल. ओके. जे काय अॅक्युरसी असेल, सो सेम त्याची अॅक्युरसी आणि एरर SVM ला किंवा नेक्स्ट अल्गोरिदमला दिला जाईल. सो त्यावर तो ते एरर किंवा अॅक्युरसी वाढवायचं काम तो करेल. नेक्स्ट त्याची अॅक्युरसी, त्याचा एरर किंवा त्याचं जे काय आउटपुट आहे
तो पुढच्या अल्गोरिदमला प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट तो त्याच्या पुढच्या, नेक्स्ट तो त्याच्या पुढच्या, आणि लास्टला फायनल आउटपुट येतं. समजते? सो ह्या दोन गोष्टी आहेत तुमच्या बॅगिंग आणि बुस्टिंगच्या, ज्या की एन्सेम्बल लर्निंग मध्ये यूज केल्या जातात. ओके. सो जर एन्सेम्बलचं बेस्ट एक्झाम्पल असेल तर वोटिंग. सो बॅगिंग मध्ये जर बघितलं तर सगळे मॉडेल्स हे पॅरलली वर्क होत होते, इथे त्याचं आउटपुट येत होतं. बरोबर. बरोबर. सो यापैकी, या 5 आउटपुट पैकी एक कोणतं आउटपुट सिलेक्ट करायचं? सो यामध्ये कन्सेप्ट यूज केली जाते वोटिंगची. ओके. जर इथे मेल असेल, इथे फिमेल, इथे मेल, इथे फिमेल, इथे पण फिमेल. ओके. सो मेलचा काउंट आहे 2 चा, फिमेलचा काउंट आहे 3 चा. सो वोटिंग जास्त फिमेलला आहे. सो फायनल आउटपुट इज कन्सिडर ॲज फिमेल. समजते? समजते? दोन वेगळे करण्याचं रिझन काय आहे पॅरलल आणि सिरीज? रिझन रिझल्ट कुठं बेस्ट मिळेल आपल्याला? काय काय रिझल्ट दोन्हीचा वेगवेगळा येईल ना? टाईप कर, मेसेज टाईप कर. माईक ऑन करून समजत नाही, आवाज घुमतोय तुझा. ओके. सो which one gives the better results? Both. ओके. सो कसं बोथ? की डिसिजन ट्री त्याचं काहीतरी, त्याचे जे काही रूल्स आहेत ते क्रिएट करेल. सपोर्ट वेक्टर मशीन पण त्याचे क्रिएट्स रूल करेल. बरोबर. सो जर बघितलं की हे पर्टिक्युलर हा सिंगल सिंगल अल्गोरिदम वर्क करणं, आणि जेव्हा तुमचा आपण रॅन्डम फॉरेस्ट क्रिएट करतो किंवा हा अल्गोरिदम अप्लाय करतो, जो की यूज करतोय तुमचं बॅगिंग. ओके. जर याची अॅक्युरसी बाकीच्या अल्गोरिदम सोबत जर कम्पेअर केली तर याची अॅक्युरसी बेटरच असते. ओके. आणि जर खूपच जास्त डीप मध्ये जाऊन बघितलं की यापैकी बेटर कोणतं, तर तुम्हाला काय वाटतं कोणतं बेटर असेल अदर दॅन अॅक्युरसी? डोंट थिंक अबाउट द अॅक्युरसी बट अदर पॅरामीटर्स. ओके. काय असेल? सो जर यामध्ये खूप डीप मध्ये जाऊन जर कंपॅरिझन बघितलं तर बॅगिंग बेटर आहे. ओके. का असेल? काय वाटतं तुम्हाला?
काय वाटतं? सो यामध्ये मल्टीटास्किंग कोण करते? मल्टीटास्किंग. ओके. सो जर बघितलं कसं बेटर आहे ते सांगतो. ओके. सो थोडस मला डिलीट करू दे. ओके. सो डिसिजन ट्री अल्गोरिदम घेतोय 10 minutes, then support vector machine 15 minutes, again logistic regression less than 10 minutes, KNN 10 minutes, naive bias something 12 minutes. ओके. सो जर याचा टोटल टाइम बघितला, फर्स्ट तुमचा डिसिजन ट्री अल्गोरिदम पूर्ण बिल्ड होणार, त्याचं आउटपुट, त्याची अॅक्युरसी, एरर्स कॅल्क्युलेट होतील. ओके. सो त्याचा आउटपुट, त्याची अॅक्युरसी आणि त्याचा ट्रेनिंग डेटा पुन्हा ह्या सपोर्ट वेक्टर मशीन अल्गोरिदमला दिला जाणार. ओके. सो जे काही एरर्स आलेत ते तो रिसॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तुमचा सपोर्ट वेक्टर मशीन. ओके. सो तो अगेन तुमचे 15 मिनिट्स घेईल. ओके. त्यानंतर पुन्हा तो त्याची अॅक्युरसी कॅल्क्युलेट करेल. त्यामध्ये काय एरर्स आले तर तो त्याचा पुन्हा ट्रेनिंग डेटा तो लॉजिस्टिक रिग्रेशनला प्रोव्हाइड करेल. सो तो पुन्हा 10 मिनिट्स घेईल. त्यानंतर तो त्याचा ट्रेनिंग डेटा, त्याचे रिझल्ट नेक्स्ट अल्गोरिदमला. सो टोटल टाइम तुमचा एवढा जाईल फॉर युअर बुस्टिंग और सिरीज. समजतंय? बरोबर ना? आणि तेच जर पॅरलल मध्ये बघितलं तर सो सगळ्यात आता जास्त एक कन्सेप्ट यूज केली जाते, पॅरलिझम. स्पेलिंग येत नाही मला वाटतं. ओके. असं स्पेलिंग पॅरलिझम. ओके. सो जर तुम्ही सायंटिफिक कम्प्युटिंग किंवा हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग वगैरे ऐकलं असेल, त्यामध्ये ही कन्सेप्ट यूज केली जाते पॅरलिझमची. ओके. सो जेव्हा आपण बॅगिंग यूज करतो पॅरलल, ओके, सो त्यामध्ये काय होतं की हा पण अल्गोरिदम बिल्ड होतो सायमल्टेनियसली, सपोर्ट वेक्टर मशीन पण, सायमल्टेनियसली लॉजिस्टिक रिग्रेशन पण, सायमल्टेनियसली केएनएन पण, आणि सायमल्टेनियसली नेव बायस पण. ओके. सो 10 मिनिट मध्ये हा होईल. ओके. तर त्या 10 मिनिट मध्ये हा पण भरपूर, आय थिंक 60 to 75% तुमचा हा पण बिल्ड झालेला असेल. त्यानंतर याचं पण 10 मिनिट्स मध्ये आउटपुट येईल, याचं पण आउटपुट येईल 10 मिनिट्स मध्ये, याचं 12 मिनिट्स मध्ये आउटपुट येईल. ओके. सो जर बघितलं तर हे सगळे अल्गोरिदम 15 मिनिट्स मध्ये फायनल आउटपुट देते. ओके. 50 to 60 मिनिट्स. समजते? ते तेच जर तुमचं बुस्टिंग मध्ये बघितलं तर प्रत्येक अल्गोरिदमला जो काही लागणारा वेळ आहे तो प्रत्येकाचा ऍड होत जाईल टोटल ट्रेनिंगसाठी. समजते? सो बेटर तुमचं बॅगिंग आहे, दॅट इज पॅरलल. ओके. आणि जर बघितलं, जर डेटा खूपच मोठा असेल, सो व्हेन आय एम डुईंग NLP project, I think on Amazon dataset, that is sentiment analysis. Okay. So that data is, I think, 5 lakhs or 5.5 lakhs entries. For building that model for each algorithm,
It will take something greater than 6 hours. Okay. And for random forest, it will take greater than 12 hours. After that, I have stopped running. समजते? जो काय डेटा सेट होता 5 लाख एंट्रीजचा, त्यावर मी मॉडेल बिल्ड करत होतो रॅन्डम फॉरेस्टचं. बाकीचे अल्गोरिदम्स पण 6 ते 7 तास घेत होते. लॉजिस्टिक रिग्रेशन सुद्धा 3 तास घेत होता. ओके. सो जेव्हा तुमचा डेटा खूप मोठा असेल, त्यामध्ये हा प्रत्येक अल्गोरिदम खूप हवर्स घेतोय. बरोबर. समजते? जर खूप मोठा बिग डेटा असेल तर त्यावेळी किती दिवस लागतील? सुपर कॉम्प्युटरच लागेल त्यासाठी एक. बरोबर ना? बट थोडस जर अॅक्युरसी वाईज बघितलं तर बुस्टिंगची अॅक्युरसी बॅगिंग पेक्षा जास्त असू शकते. कारण काय की यामध्ये कशामुळे एरर्स आलेत पहिल्या मॉडेलमध्ये, ते हे ऑलरेडी समजलेलं असेल तुमच्या accuracy वरून आणि एरर्स वरून. ओके. कुठे मॉडेल फेल होते. सो हे जो काय अल्गोरिदम आहे तो ते एरर सुधारायचा प्रयत्न करेल. बरोबर. त्यानंतर ह्या मॉडेलचे काहीतरी एरर्स येतील, पुढचं मॉडेल तो ते ठीक करायचा प्रयत्न करेल. त्यानंतर त्याच्या पुढचा, त्यानंतर त्याच्या पुढचा, आणि जी काय अॅक्युरसी येईल ही बेटरच असेल तुमच्या बॅगिंग पेक्षा. ओके. समजतंय? ओके. But this is very lengthy process and time consuming. Also, computation cost is high. आपण स्वतः पण मल्टीटास्किंग करायला जातो, तर मग का बुस्टिंग यूज करायचं नाही? बरोबर आहे. पॅरलल कडेच जा. राईट. क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे कोणाला?
सो क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे? ओके. So how random forest actually works? So random forest. Okay. So we use data set, that is training data set. Okay, to train the model or build a model. Okay. So ह्या ट्रेनिंग डेटा सेटचे काही सब सॅम्पल्स क्रिएट केले जातात. ओके. सो मी ते फक्त एसेस करतो. सब सॅम्पल. ओके. सो हे जे काही सब सॅम्पल आहेत ते क्रिएट केले जातात युझिंग युअर बूटस्ट्रॅप मेथड. ओके. सो बूटस्ट्रॅप म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय बूटस्ट्रॅप? ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे ते पण सांगतो. आणि तेव्हा ह्या अल्गोरिदमचं नाव पण घेतलं होतं मी. सॅम्पलिंग बाय युझिंग बूटस्ट्रॅप मेथडॉलॉजी. सो काय असतं बूटस्ट्रॅप? बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय? काय वाटतं? फ्रेमवर्क. सॅम्पलिंग मध्ये बघा, सॅम्पलिंग मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये पण सांगितलं होतं. प्रोबॅबिलिटीचीच कन्सेप्ट आहे. सो विथ रिप्लेसमेंट म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? आठवतं का? आय थिंक रेड की ब्ल्यू बॉल्सचं एक्झाम्पल घेतलं होतं. विथ रिप्लेसमेंट अँड विदाउट रिप्लेसमेंट. विथ रिप्लेसमेंट असेल त्या कंटेनर मधून आपण बॉल बाहेर काढला. ओके. रेड और ब्लू. ओके. रिप्लेसमेंट मध्ये काय करतो? जो काही काढलेला बॉल आहे तो पुन्हा आतमध्ये टाकून देतो. बरोबर. तो असं काहीतरी केलं होतं. 9/17 मल्टिप्लाय बाय 9/17 मल्टिप्लायड बाय 9/17. बरोबर ना? असंच काहीतरी होतं. त्यानंतर विदाउट रिप्लेसमेंट बघितलं होतं. बरोबर. विदाउट रिप्लेसमेंट मध्ये काय होतं?
की जर रेड बॉल पाहिजे असेल तर तो रेड बॉल जर बाहेर आला तर तो आत नाही टाकत आपण पुन्हा कंटेनर मध्ये, बरोबर. सो फर्स्ट टाइम आपल्याकडे 9/17 असतील, त्यानंतर नेक्स्ट टाइम 9/16 होतील, त्यानंतर 9/15 असं काहीतरी होतं ना, आठवतं का? तर सेम ते यावर पण इम्पॅक्ट करेल, बरोबर. सो बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय? विथ रिप्लेसमेंट की विदाउट रिप्लेसमेंट? काय वाटतं, काय असेल? सो bootstrapping is nothing but, yes, so bootstrapping is nothing but sampling with replacement. ओके. सो जर 16 कॉलम्स असतील तुमच्या या पर्टिक्युलर डेटा सेट मध्ये, जे की एक्स, ओके. सो पर्टिक्युलर त्यातलं मी X4 चूज केले, ओके. सो यामध्ये कोणतेही 4 X यूज केले जातील, आय थिंक 1, 4, 10, 15, ओके. त्यानंतर पुढच्यासाठी वेगळे 4, याच्या पुढच्यासाठी वेगळे 4, ओके. विथ रिप्लेसमेंट म्हणजे जो काही तुमचा एक्स इथे आलाय तो या इथे पण येऊ जाऊ शकतो, X15. समजतंय? सो इथे असं पर्टिक्युलर सब सॅम्पल क्रिएट केलं जातं, ओके. सो त्यानंतर त्या सॅम्पलवर डिसिजन ट्री क्रिएट केलं जातं किंवा तो अल्गोरिदम त्यावर बिल्ड केला जातो. तर रॅन्डम फॉरेस्ट इज नथिंग बट युअर कॉम्बिनेशन ऑफ डिसिजन ट्रीज, ओके. ओके. सो त्या प्रत्येक सब सॅम्पलवर तुमचं डिसिजन ट्री बिल्ड झाल्यानंतर तो फायनल काहीतरी अॅक्युरसी किंवा आउटपुट देईल, ओके. जसंच की मेल, फिमेल किंवा जे काही जर लोन स्टेटस चेक करत असेल, ओके. सो अप्रूव्ह, रिजेक्टेड, रिजेक्टेड, अप्रूव्ह, बरोबर. सो यामध्ये या केसमध्ये काय करायचं, तिथे सेम आलं. काय वाटतं? विचार करा थोडस. सो यामध्ये थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते, बरोबर. सो यामध्ये आपल्याला डिफिकल्टीज फेस करावी लागेल. यामध्ये की नक्की आउटपुट कोणतं घ्यायचं, बरोबर. आर पण 2 येतं ते, अप्रूव्ह पण 2 येतं, ओके. सो एक हायपर पॅरामीटर आहे या रॅन्डम फॉरेस्ट मध्ये, ज्यामध्ये हे डिसिजन ट्री किती बिल्ड करायचे ते आपण ठरवू शकतो,
ओके, सो त्याला एन एस्टिमेटर बोलतात. ओके, सो जर ते इव्हन असतील तर तुमच्याच फायद्याचं राहील. समजतंय? आणि जर असं होत असेल तर यामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी बाकीच्या पण काही टेक्निक्स आहेत. क्रॉस व्हॅलिडेशन. ओके, सो त्या कन्सेप्टने जसं जसं पुढे जाऊ तसे तुम्हाला सांगायचं की क्रॉस व्हॅलिडेशन कसं वर्क होतं. ओके, के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन बोलतात त्याला. तो क्लिअर आहे. सो इथे आपण अजून एक मॉडेल बिल्ड केलंय असं कन्सिडर करू. दिस इज एंट्री आणि इथे पण अप्रूव्ह झालं. सो अप्रूव्ह होते तिथे आणि तुमचं फायनल आउटपुट येईल अप्रूव्ह. ओके, ओके. या कन्सेप्टला बोललं जातं मेजॉरिटी आउटपुट और ऍव्हरेजिंग. ऍव्हरेजिंग स्पेलिंग बरोबर आहे. सो ऍव्हरेजिंग. ओके, सो हे आपण बघितलं पर्टिक्युलर आउटपुट साठी. सो जर इथे अॅक्युरसी केली तर 80%, समथिंग 90, 95, 97. सो टोटलची अॅक्युरसीचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला जाईल म्हणजे तुमचं फायनल अॅक्युरसी ती शो केली जाईल. समजतंय? समजतंय का? सो मेन तुमचं आहे बुटस्ट्रॅपिंग. ओके, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते. ओके, सो इथे काय लिहिलंय वाचा एकदा. A random forest is a meta estimator that fits a number of decision tree classifier on various subsamples of dataset and uses averaging to improve the predictive accuracy and control overfitting. ओके, सो ओव्हरफिटिंग आपण कालच डिस्कस केलंय, राईट? ओव्हरफिटिंग म्हणजे काय? हायर accuracy in your training or higher accuracy on your training data set but lower accuracy as per your or as compared to your training data set in टेस्टिंग. जी काही तुमची टेस्टिंगची अॅक्युरसी असते ती लो असते तुमच्या ऍज कम्पेअर टू ट्रेनिंग डेटा सेट. बरोबर? आणि ट्रेनिंगची ऑलरेडी हायर असते. बरोबर? सो हे कंडिशन आहे तुमची ओव्हरफिटिंगची. आपल्याला मॉडेल कोणतं लागतं, ओव्हरफिट की अंडरफिट?
कोणतं चांगलं मॉडेल, ओव्हरफिट की अंडरफिट? कोणतं मॉडेल चांगलं? बेस्ट फिट. ओके, बॅलन्स मॉडेल. ओके. सो random forest is a meta estimator that fits a number of decision trees classifier various subsamples on various subsamples of the dataset and uses averaging to improve the predictive accuracy and control overfitting of a model. म्हणजे तुमचं मॉडेल जर ओव्हरफिट होत असेल, जे काय तुमची ट्रेनिंग अॅक्युरसी ती खूप आहे आणि जर टेस्टिंग अॅक्युरसी लो येत असेल तर रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर यूज करा. ओके. ठीक आहे. सो हा स्मार्ट पेन आहे. ह्याने मी किती वाकडी डायग्राम काढली तर रेक्टँगलच येतं. समजतंय? जाऊ दे, हे समजायचा पार्ट नाही. सो रॅन्डम फॉरेस्ट समजतंय? ओके. सो trees in forest are best split at sorry. So trees in the forest uses the best split strategy that is equivalent to passing splitter that is best. Okay. To passing the splitter best to be underlying decision tree regressor. Okay. So decision tree regressor साठी splitter best use करायचा. Okay. The subsample size is controlled with the maximum sample parameter if bootstrap is true. Okay. सो bootstrapping म्हणजे काय बघितलं होतं आपण, की तो सब सॅम्पल क्रिएट करतो. बरोबर? बरोबर ना? सो जेव्हा तुमचं bootstrap हे ट्रू असेल तेव्हा तुमचं हे मॅक्झिमम सॅम्पल्स किंवा त्या मॅक्झिमम सॅम्पल्स हे पॅरामीटर यूज करून तुम्ही तुमचे नंबर ऑफ सॅम्पल्स कंट्रोल करू शकता. ओके. फॉर कंपॅरिझन बिटवीन द ट्री बेस एन्सेम्बल मॉडेल सी द कॉम्प्लेक्स रॅन्डम फॉरेस्ट. बाकीची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. मोर युजर गाईड काय एकदा चेक करू. ग्रेडियंट बूस्ट, रॅन्डम फॉरेस्ट, मॅगिंग मेटा एस्टिमेटर, वोटिंग क्लासिफायर. क्लासिफिकेशन. ओके. सो आपण जेव्हा अल्गोरिदमचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा फक्त रॅन्डम फॉरेस्ट आणि राउंडेड ब्रॅकेट लावतो, ओपन क्लोज. बरोबर? पण त्या राउंडेड ब्रॅकेट मध्ये आपण काही पॅरामीटर्स डिफाईन करतो का? नाही ना. सो बाय डिफॉल्ट त्यामध्ये पॅरामीटर्स एवढे सगळे असतात. ठीक आहे. सो हे जे काही पॅरामीटर्स आहेत यांना हायपर पॅरामीटर बोललं जातं. ओके. सो ह्या पॅरामीटर्स मध्ये जर काही चेंज केला, ओके, तर बेस्ट त्या बेस्ट मध्ये तुमचं मॉडेल बिल्ड होऊ शकतं. ओके. त्यासाठी हे पॅरामीटर ट्यून करावे लागतात. म्हणजे किती नंबर ऑफ एस्टिमेटर्स घेतले तर खूप भारी अॅक्युरसी येईल.
किंवा बेटर ॲक्युरसी येईल. सो हे सगळं ठरवण्यासाठी हायपर पॅरामीटर ट्युनिंग केलं जातं. सो ते मी तुम्हाला नंतर सांगेलच, हायपर पॅरामीटर ट्युनिंग कसं वर्क होतं. ओके. सो फर्स्ट हायपर पॅरामीटर आहे तुमचं. आपण सगळेच नाही बघणार आहे, सगळे एवढे इम्पॉर्टंट नाही. सो फर्स्ट तुमचं हायपर पॅरामीटर आहे एन एस्टिमेटर्स. सो एन एस्टिमेटर्स म्हणजे काय? द नंबर ऑफ ट्रीज इन फॉरेस्ट. सो बाय डिफॉल्ट 100 ट्रीज ते बिल्ड करते, बरोबर. सो बाय डिफॉल्ट ते 100 ट्रीज. आणि हायपर पॅरामीटर्स म्हणजे जे की तुम्ही कंट्रोल करू शकता. ओके. सो इथे 100 आहे, तुम्ही 50 घेऊ शकता, 10 घेऊ शकता, 5 घेऊ शकता. ओके. इथे एक वॉर्निंग दिली त्यांनी, चेंज इन व्हर्जन 0.22. द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ एन एस्टिमेटर चेंज फ्रॉम 10 to 100. ओके. सो त्यानंतर तुमचं आहे क्रायटेरियन. सो कालच क्रायटेरियन बघितलं आपण, त्यामध्ये गिनी इंडेक्स आणि एंट्रॉपी. ओके. सो डिफॉल्ट यामध्ये गिनी असतं. ओके. द फंक्शन टू मेजर द क्वालिटी ऑफ स्प्लिट्स सपोर्टेड क्रायटेरिया गिनी फॉर द गिनी इम्प्युरिटी लॉग लॉस अँड इम्प्युरिटी बॉट फॉर चॅनल इन्फॉर्मेशन गेन मॅथमॅटिकल. तुम्ही बघू शकता ते नंतर. ओके. तर त्यानंतर आहे मॅक्झिमम डेप्थ. द मॅक्झिमम डेप्थ ऑफ ट्री इफ नोन देन nodes are expanded until all leaves are pure or until all leaves contain less than minimum sample split. Okay. Okay. So minimum sample. सो इथे मिनिमम सॅम्पल स्प्लिट किती घेतलेला आहे बाय डिफॉल्ट? 1 आहे. ओके. म्हणजेच की जोपर्यंत तुमच्या डेटामध्ये मिनिमम सॅम्पल्स 1 आहेत किंवा मोर दॅन 1 आहे, तोपर्यंत तुमचं ट्री स्प्लिट करत चालेल. समजतंय? समजतंय का? आणि मॅक्झिमम डेप्थ म्हणजे काय? की ती बाय डिफॉल्ट नोन आहे. ओके. आणि हे पण मिनिमम सॅम्पल स्प्लिट जर बाय डिफॉल्ट ते 2 आहे आणि इथे कोणतं आहे मिनिमम सॅम्पल लीफ आहे. ओके. सो इथे लीफ आहे बाय मिस्टेक. ओके. सो जोपर्यंत तुमच्याकडे 2 मिनिमम सॅम्पल्स असतील, सपोज जर मी ट्री स्प्लिट करत करत आलोय. ओके. एका पर्टिक्युलर डेप्थ पर्यंत मी हे ट्री स्प्लिट करत करत आलोय. ओके. सो इथे आल्यानंतर जर 2 सॅम्पल्स राहिले, तर मी ते फर्दर स्प्लिट करू शकतो 2 सॅम्पल मध्ये. समजतंय? ओके. पण ही जी काही ट्रीची डेप्थ होणार आहे ती किती मोठी होईल? सो ही तुमची जर रूट नोड असेल, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8 आणि 9. ओके. सो 9 लेवल पर्यंत तो स्प्लिट झाला. ओके. तो जेवढा तो स्प्लिट होईल तेवढं कम्प्युटेशन हाय होते. ओके. मॅक्झिमम कम्प्युटेशन लागतील. सो इथे काय सांगितले? द मॅक्झिमम डेप्थ ऑफ ट्री इफ नोन देन नोड्स आर एक्सपांडेड अंटिल ऑल लिव्स आर प्युअर और अंटिल ऑल लिव्स कंटेन लेस दॅन मिनिमम सॅम्पल्स. ओके. सो म्हणजे जोपर्यंत 2 सॅम्पल्स किंवा लास्टला जोपर्यंत 1 लीफ राहत नाही, तोपर्यंत तुमचं ट्री हे स्प्लिट होत जाईल आणि त्याची मॅक्झिमम डेप्थ अचीव. समजते? त्यानंतर वेट. बूटस्ट्रॅप बाय डिफॉल्ट तुमचं ट्रू आहे.
बूटस्ट्रॅपिंग यूजच करतं रॅन्डम फॉरेस्ट. ओके. सो द नंबर ऑफ जॉब्स रन इन पॅरलल, त्याचं एक आहे रॅन्डम स्टेट आहे. वॉर्म स्टार्ट, क्लास वेट हे इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये आपण तुमचा वाय जो काय त्याला बॅलन्स करतो. ओके. मॅक्झिमम सॅम्पल्स भरपूर सारे. सो इथपर्यंत सगळे तुमचे हायपर पॅरामीटर्स आहेत एवढे. ओके. क्लिअर आहे. क्लिअर आहे का सर्वांना रॅन्डम फॉरेस्ट? ओके. सो कोणता डेटा सेट घ्यायचा? सो जुपिटर नोटबुक ओपन करा तुमची. I have shared one data set to your preprocessing over it.
करताय ना डेटा प्री प्रोसेस? ओके. सो डीएफ म्हणून घ्या तुम्ही. pdf.read_csv. सो फाईलचं नेम काय? ट्रेन आर एफ. ओके. सो हाच डेटा सेट आहे ना. सो मोबाईलचे प्राइस कोणत्या फीचर्सवर डिपेंड असते? मोबाईल प्राइसचे डेटा सेट आहे. ओके. सो यामध्ये बॅटरी पॉवर आहे. ब्ल्यू काय आहे? ओके. ब्ल्यू काय आहे काय मी कलर असू शकतो. देन क्लॉक स्पीड, ड्युएल सिम, FC एक काहीतरी फॅक्टर असेल. देन 4G आहे की नाही, इंटरनल मेमरी. देन ओके. ओके. सो कोणते फीचर्स इम्पॉर्टंट असतात की जे इम्पॅक्ट करतात तुमच्या मोबाईल प्राइसवर? सो यामध्ये काय फीचर्स आहेत?
सो जो काही डेटा सेट आहे त्याची इन्फॉर्मेशन साठी काही शीट असतात ते सापडले. सो फर्स्ट आहे बॅटरी पॉवर. ओके, म्हणजेच की तुमची बॅटरी किती एमएच ची आहे. ओके, सो जर इथे बघितलं, इथे बॅटरी पॉवर लिहिलेली. ओके, सो ब्ल्यू कॉलम तर काही दिसलं नाही त्यात. तो ब्ल्यू काय माहिती. ओके, सो त्यानंतर आहे क्लॉक स्पीड. ओके, द स्पीड ॲट विच मायक्रोप्रोसेसर एक्झिक्युट्स इन्स्ट्रक्शन. बरोबर. सो जो काय प्रोसेसरचा स्पीड आहे तो क्लॉक स्पीड मध्ये आहे. सो इथे डुअल सिमचं स्टेटस आहे की डुअल सिम आहे की नाही. सो एफसी म्हणजे फ्रंट कॅमेरा. ओके, सो एफसी म्हणजे फ्रंट कॅमेरा आहे, तो किती मेगापिक्सल मध्ये. ओके, त्यानंतर 4G इंटरनेट कनेक्शन किंवा नेटवर्क कनेक्शन आहे की नाही. ओके, त्यानंतर इंटरनल मेमरी किती आहे. त्यानंतर हे एमडेपे काही भेटलं नाही. बरेचसे अनवॉन्टेड कॉलम्स आहेत. ओके, त्यानंतर मोबाईलचं वेट आहे. So तुमचा जो काही प्रोसेसर आहे तो किती कोर्सचा आहे, नंबर ऑफ कोर्स किती आहेत. So ते एक आहे. सो पीसी म्हणजे तुमचा प्रायमरी कॅमेरा, तो किती मेगापिक्सल आहे. सो पीएक्स हाईट म्हणजे पिक्सल रिसोल्युशन हाईट. त्यानंतर सेम पिक्सल रिसोल्युशन विड्थ. त्यानंतर रॅम. देन एस सी एच म्हणजे स्क्रीन हाईट, स्क्रीन विड्थ. त्यानंतर की टॉक टाइम म्हणजे मोबाईल रिचार्ज नाही, तर तो फोन एकदा फुल बॅटरी चार्ज केल्यानंतर किती वेळ टिकतो त्याचा काउंट आहे. त्यानंतर 3G. त्यानंतर टच स्क्रीन आहे की नाही, वायफाय आहे की नाही, आणि प्राइस रेंजिंग. ओके, सो हा क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये आपल्याला प्रेडिक्ट करायची आहे प्राइस रेंज. ओके, सो प्राइस रेंज प्रेडिक्ट करताना जर 0 असेल तर खूप लो, त्यानंतर 1, त्यानंतर 2 आणि 3. दिस इज व्हेरी हाय, दिस हाय, देन medium and low. Okay, so 0 means low price, 1 means medium, then high price and very high. समजते. सो अशा 4 कॅटेगरीज आहेत यामध्ये. ओके, सो यावर तुम्हाला मॉडेल बिल्ड करायचे रॅन्डम फॉरेस्ट. ओके, सो कोणते कोणते फॅक्टर इम्पॅक्ट करतात, काय वाटतं तुम्हाला, कोणते कोणते फॅक्टर इम्पॅक्ट करतात. तुम्ही मोबाईल घ्यायला गेल्यावर काय काय बघता, कोणत्या कोणत्या गोष्टी बघता. कॅमेरा मेगापिक्सल्स, बरोबर. किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, बॅटरी, मेमरी, कॅमेरा. ओके, आणि प्रोसेसर. गेमिंग फोन्स महाग असतात, बरोबर. गेमिंग लॅपटॉप्स पण महाग असतात. रिझन, क्लॉक स्पीड, प्रोसेसर, नंबर ऑफ कोर्स. सो हे सगळं पार्ट होलं तुमचं प्रोसेसरचं. ओके, सो जेवढा भारी प्रोसेसर तेवढी प्राइस हाय. ओके, सो यात आपण शोधून काढूच की कोणतं फीचर इम्पॉर्टंट आहे. सो त्याआधी आपण स्टार्ट करू तुमच्या प्री प्रोसेसर. सो df.isna.sum ग्रेटर दॅन 0. ओके, सो यामध्ये एकही नल व्हॅल्यू नाहीये आणि एकही ऑब्जेक्ट इथे टाईप दिसत नाही. ओके, इन्क्लूड ऑब्जेक्ट. ओके, सो ऑब्जेक्ट इथे टाईप त्याने तो इंडेक्सचा कॉलम दाखवला. सो डॉट कॉलम.
ओके. सो यात अशी कोणती रिप्रोसेसिंग करायची गरज नाही. सो डिरेक्टली आपण काय करू आता, काय नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट स्टेप काय. आणि नेक्स्ट स्टेप काय, प्री प्रोसेसिंग नंतर डेटा स्प्लिट करावा लागेल ना ट्रेनिंग आणि टेस्टिंग मध्ये. ओके. सो एकदा तुमचं टार्गेट व्हेरिएबल काय आहे, प्राइस रेंज. ओके. सो प्राइस रेंज मध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत त्या चेक करू. सो डॉट व्हॅल्यूज काउंट. ओके. सो बॅलन्स डेटा आहे, व्हेरी गुड डेटा सेट आहे. ऑलरेडी तो प्री प्रोसेस केलेला आहे. ओके. बोला पटपट. कसं ट्रेंड टेस्ट स्प्लिट करणार. सो फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ट्रेंड टेस्ट स्प्लिट. ओके. सो त्यानंतर ट्रेंड टेस्ट इक्वल टू ट्रेंड टेस्ट स्प्लिट. बरोबर. त्यानंतर मी डेटा फ्रेम देणार. ओके. त्यानंतर मी टेस्ट साईज किंवा ट्रेन साईज देऊ शकतो. सो ट्रेन साईज देतो मी 0.8. रॅन्डम स्टेट देतो मी 345. ओके. त्यानंतर एक्स डिफाईन करतो मी ट्रेनिंग साठीचा. सो एक्स ट्रेन इज इक्वल टू ट्रेन डॉट ड्रॉप आणि कॉलमचे नेम काय, प्राइस रेंज. सो प्राइस रेंज सोडून बाकीचे सगळे कॉलम तुमचे एक्स म्हणून ऍक्ट होतील. सो मी ते करतो ऍक्सेस इक्वल्स टू 1. ओके. आणि वाय ट्रेन काय असेल तुमचा, ट्रेन डॉट प्राइस रेंज. बरोबर. ट्राय करताय का. जिथे जिथे ट्रेन आहे तिथे तिथे आपल्याला तिथे आपल्याला टेस्ट टाकायचं. बरोबर. एक्स ट्रेन डॉट स्टेप एक्स अंडरफ्लोर टेस्ट किंवा किंवा एक्स ट्रेन वाय ट्रेन डॉट शेप. ओके. देन एक्स टेस्ट डॉट शेप वाय टेस्ट डॉट शेप. ओके. सो तुमचा स्प्लिट झालाय 80-20% मध्ये. 80 फॉर युअर ट्रेनिंग पर्पज आणि 20% फॉर युअर टेस्टिंग पर्पज. ओके. सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ओके. सो फर्स्ट आपण यावर लॉजिस्टिक रिग्रेशन अप्लाय करू. सो फ्रॉम sklearn फास्ट फास्ट करा डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके. सो LR इज इक्वल टू लॉजिस्टिक रिग्रेशन
ओके, देन lr.fit. सो यातच सगळं करतो मी. सो lr.fit x train and y train. Then y predict करतो मी. सो lr.predict x test. ओके, तर त्यानंतर इथेच मी अॅक्युरेसी पण अॅक्युरेसीचं जे काही मॅट्रिक्स आहेत ते इम्पोर्ट करून घेतो. सो sklearn डॉट मॅट्रिक्स इम्पोर्ट. आपण प्रिंट करू क्लासिफिकेशन रिपोर्ट. ओके, सो प्रिंट क्लासिफिकेशन रिपोर्ट. सो कोणत्या व्हॅल्यूज घेत असेल तो. सो वाय ट्रू म्हणजे वाय ऍक्च्युअल कोणतं आहे आपल्या. वाय टेस्ट आणि वाय प्रेडिक्टेड. ओके, सो लॉजिस्टिक रिग्रेशनने किती अॅक्युरेसी शो केली. सो वॉर्निंग्स हँडल कसं करायचं सांगितलं ना. हा काय एरर नाही आहे. हे जे काय येतंय ना ते एरर नाही. सो ते तुमचं वॉर्निंग्स आहेत. सो वॉर्निंग्स हँडल करण्यासाठी सिंपल इम्पोर्ट वॉर्निंग्स, देन वॉर्निंग्स डॉट filter warnings and just type ignore. Again run it. ओके, so जे काही वॉर्निंग होतं ते हँडल झालं. ओके, सो ओव्हरऑल अॅक्युरेसी किती तुमची 65%. ओके, सो आता मला यावर डिसिजन ट्री मॉडेल बिल्ड करायचं. सो कसं करणार मी. डॉट ट्री. ओके, ज्याचा लॉजिस्टिक रिग्रेशन तुम्ही घ्या डिसिजन ट्री क्लासिफायर. ओके, त्यानंतर dt इक्वल्स टू डिसिजन ट्री क्लासिफायर. एलआर च्या ऐवजी घेणार dt, पुन्हा एलआर च्या ऐवजी घेणार dt आणि सिम्पली रन करणार. सो डिसिजन ट्रीने अॅक्युरेसी शो केली 86%. ओके, सो आता आपण बिल्ड करू तुमचं रॅन्डम फॉरेस्टचं मॉडेल. ओके, सो आधीच सांगितलं की रॅन्डम फॉरेस्ट कोणती टेक्निक यूज करतं. एनसेम्बल. बरोबर. सो इम्पोर्ट कसं करायचं. फ्रॉम sklearn डॉट एनसेम्बल. ओके, देन इम्पोर्ट रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर. ओके, सो मी शॉर्ट फॉर्म किंवा ऑब्जेक्ट क्रिएट करतो रॅन्डम फॉरेस्ट. आरएफ इक्वल्स टू रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर. जे काय हायपर पॅरामीटर्स आहेत ते मी बाय डिफॉल्ट यूज करते. ओके, सो त्यानंतर मॉडेलला ट्रेन करायचं. बरोबर. आरएफ डॉट फिट. सो फिट करताना कोणता डेटा देतो आपण. फर्स्ट तुमचा एक्स देतो आणि त्यानंतर तुमचा वाय देतो. पण फिटिंगसाठी तुम्हाला यूज करायचा असतो ट्रेनिंग डेटा सेट. सो एक्स ट्रेन अँड वाय ट्रेन. ओके, त्यानंतर मी वाय प्रेडिक्ट करणार. ओके, सो वाय प्रेडिक्टेड इक्वल टू रॅन्डम फॉरेस्ट डॉट प्रेडिक्ट
ओके, देन प्रोव्हाइड करणार एक्स डॅश. ओके, सो यामध्ये सगळ्या प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आल्या. सो त्यानंतर आपण प्रिंट करू क्लासिफिकेशन रिपोर्ट. क्लासिफिकेशन कोणत्या व्हॅल्यूजचा असतो? ऍक्च्युअल व्हॅल्यूज अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. ओके, सो रॅन्डम फॉरेस्टने किती ऍक्युरसी शो केली आहे? 91%. ओके, सो जर त्याचा कन्फ्युजन मॅट्रिक्स पण आपण प्लॉट करू. ओके, सो यामध्ये मी कन्फ्युजन मॅट्रिक्स, ऍक्युरसी स्कोर, प्रिसिजन, रिकॉल अँड F1 सगळं. ओके, सो हा आलाय तुमचा कन्फ्युजन मॅट्रिक्स फॉर युअर रॅन्डम फॉरेस्ट. सो रॅन्डम फॉरेस्ट कन्फ्युजन मॅट्रिक्स. ओके, RF_CN म्हणजे तुमचा CON म्हणजे तुमचा रॅन्डम फॉरेस्ट साठीचा कन्फ्युजन मॅट्रिक्स. ओके, सो याला व्हिज्युअलाइज करता येईल का तुम्हाला? समजतंय का? ट्राय करताय का साइड बाय साइड? सो मी एक डेटा फ्रेम क्रिएट करतो त्याला व्हिज्युअलाइज करायला. सो PD डॉट डेटा फ्रेम. ओके, आणि इनपुट देतो मी RF_ आपला कन्फ्युजन मॅट्रिक्स. ओके, सो त्यानंतर काय करायचं असतं? सो DF डॉट कॉलम्स इक्वल्स टू, फर्स्ट मी घेतो लो, देन मीडियम, देन हाय अँड व्हेरी हाय. ओके, सो मी हे कॉपी करून घेतो. देन DF डॉट इंडेक्स, इक्वल्स टू दिस. सो त्यानंतर मी DF प्रिंट करतो. झाले. सो ज्या मोबाईल्सचे ऍक्च्युअली लो प्राइस आहे आणि त्यांना प्रेडिक्ट पण लो केलंय असे 93 रेकॉर्ड्स आहेत. ओके, त्यानंतर आता तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स रीड करता येत असेल ना, की नाही येत? सोपं आहे. So इकडचे जे काय आहेत ते सगळे तुमचे ऍक्च्युअलचे, इकडचे काय आहेत ते प्रेडिक्टेड आहे. ओके, सो ऍक्च्युअल लो आणि प्रेडिक्टेड पण लो असे 93 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल लो, प्रेडिक्टेड ऍज अ मिनिमम असे 14 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल लो, प्रेडिक्टेड हाय अँड व्हेरी हाय असे 0 रेकॉर्ड्स आहेत. ओके, देन ऍक्च्युअल मिड रेंज आहे
प्रेडिक्टेड केले लो असे 7 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये मिड आहे, प्रेडिक्टेड पण मिडच केलेत असे 81 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये मिडियम आहे, प्रेडिक्टेड हाय केले असे 5 आहेत. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये मिडियम रेंज आहे आणि प्रेडिक्ट केले हाय असे 0 रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये हाय प्रेडिक्ट केले लो असे 0 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये हाय प्रेडिक्ट केले मीडियम असे 8 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये हाय प्रेडिक्ट केले हाय जे की करेक्ट प्रेडिक्शन असे 82 रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये हाय प्रेडिक्ट केले व्हेरी हाय असे 6 रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर ऍक्च्युअल व्हेरी हाय प्रेडिक्ट केले लो आणि मीडियम असे 0 रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर ऍक्च्युअल व्हेरी हाय प्रेडिक्टेड केले हाय असे 70 रेकॉर्ड्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये व्हेरी हाय आणि प्रेडिक्ट केले व्हेरी हाय असे 87 रेकॉर्ड्स आहेत. ओके, सो हा आहे तुमचा कन्फ्युजन मॅट्रिक्स. समजतंय? ओके. त्यानंतर प्रिसिजन रिकॉल कसं करायचं माहिती. सो आपण आता बघू फीचर इम्पॉर्टन्स. ओके, सो मी एक फीचर इम्पॉर्टन्स म्हणून एक डेटा फ्रेम क्रिएट करतो, पीडी डॉट डेटा फ्रेम. त्यानंतर सो फीचर इम्पॉर्टन्स मध्ये एक कॉलम क्रिएट करतो मी फीचर्सचा. सो फीचर इक्वल्स टू, हे फीचर कोणते असतात तुमचे एक्स ट्रेन मध्ये जे काही कॉलम्स आहेत, कॉलम्स असतात. ओके, सो फीचर इम्पॉर्टन्स साठी अजून एक कॉलम क्रिएट करू इम्पॉर्टन्स म्हणून. ओके, त्यामध्ये रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर घेतला आपण, डॉट फीचर इम्पॉर्टन्स करू. इम्पॉर्टन्स आपल्याला शो होईल. सो लास्टला मी माझी डेटा फ्रेमची काय आहे ती प्रिंट करतोय. सो प्रत्येक फीचर साठी त्याचा इम्पॉर्टन्स कॅल्क्युलेट होऊन आलाय. ओके, सो इक्वल्स टू करतो मी फीचर इम्पॉर्टन्स डॉट सॉर्ट values based on your importance and ascending equals to false. ओके, त्यानंतर पुन्हा मी फीचर इम्पॉर्टन्स तुमचा डेटा फ्रेम प्रिंट करतो. ओके, सो सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर कोणतं शो केलं याने? कोणतं आहे? रॅम, बरोबर. त्यानंतर बॅटरी पॉवर, त्यानंतर पिक्सल हाईट, पिक्सल विड्थ म्हणजे तुमचे मोबाईल किती इंच आहे, बरोबर. त्यानंतर मोबाईलचं वेट, तर तुम्ही लाईट वेट मोबाईल घ्याल की हेवी? सो वी प्रेफर लाईट वेट. ओके, सो ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करतो तुमच्या प्राइस रेंजवर. जर वेट कमी असेल तर प्राइस हाय असते, बरोबर. सो त्यानंतर इंटरनल मेमरी ते पण इम्पॅक्ट करते की रॉम किती आहे तुमची. त्यानंतर क्लॉक स्पीड आहे. त्यानंतर पीसी म्हणजे काय सांगितलं होतं मी की नव्हतं सांगितलं? मला चेक करू द्या. सो पीसी म्हणजे प्रायमरी कॅमेरा मेगापिक्सेल्स. ओके, त्यानंतर टॉक टाइम म्हणजे एकदा फुल चार्ज केल्यानंतर तुमचा मोबाईल किती वेळ चालेल. ओके, आणि बाकीचे सगळे हे पॅरामीटर्स आहेत. ओके,
आता हे झाले रॅन्डम फॉरेस्टने. तर आपण सेम अप्लाय करू तुमच्या डिसिजन ट्रीसाठी. ओके. सो जस्ट फक्त इथे करायचे डेटी. ओके. सो डेटी मध्ये रॅम फर्स्ट दाखवली आहे, त्यानंतर बॅटरी पॉवर आहे, त्यानंतर डॉट इक्वल्स टू मी करतो टोटल नंबर ऑफ कॉलम्स किती त्यात 21 म्हणजे 20 कॉलम्स आहेत. सो टॉप 10 जर घ्यायचे ठरवलं तर डिसिजन ट्री साठी झालं. सो यामध्ये यूज करतो मी हेड फंक्शन आणि टॉप 10 यूज करतो. सो यामध्ये टॉप 10 फीचर्स हे आहेत. ओके. सो टॉप टेन कोणते कोणते तुमचे रॅम आहे. ओके. यामध्ये जर टॉप 10 बघितले डिसिजन ट्रीने, तर यामध्ये पण फर्स्ट रॅम आहे, त्यानंतर सेकंड आहे रॅन्डम फॉरेस्ट मध्ये बॅटरी पॉवर. यामध्ये पण बॅटरी पॉवर आहे, पण 16% तो इम्पॉर्टंट आहे असं दाखवतंय. त्यानंतर पिक्सल हाईट, यामध्ये पण सेमच आहे का. सो एक ऍड फॅक्टर झालाय FC. यात PC नाही, FC फ्रंट कॅमेरा वगैरे असेल ते. ओके. सो असं फीचर इम्पॉर्टन्स बघितलं जातं. ओके. सो कसं बघायचं, काय बघायचं, सगळं मी शेअर करतो तुम्हाला इथे. Okay. सो क्लिअर आहे. सो रॅन्डम फॉरेस्टने आपल्याला ऍक्युरसी किती दिली. So जर मला हे 10च फीचर्स जर मला यूज करायचे असेल आणि मॉडेल बिल्ड करायचं असेल तर कसं करेल मी. फीचर फीचर इम्पॉर्टन्स इक्वल्स टू हे 10. ओके. यामध्ये जर प्रिंट केलं फर्स्ट 10 दाखवेल. ओके. सो त्यानंतर मी इथेच ते डेटा फ्रेम घेतो, फीचर इम्पॉर्टन्स डॉट कॉलम्स. ओके. फीचर दाखवतो. सो मी इथे घेईन फीचर कॉपी आउट नाही. ठीक आहे. सो फीचर डॉट कॉलम्स. कॉलम. ओके. सो व्हॅल्यूज केल्यानंतर जे काय त्याची एक L1 म्हणून लिस्ट क्रिएट करू. सो L1 इज इक्वल टू लिस्ट ऑफ. डोक्यावरून नाही ना जाते, काय करतोय ते जाते. व्हाल व्हाल
आउटपुट नॉट कॉपी म्हणजे मग असं ते आउटपुट होतं ते कॉपी होत नव्हतं. हा हा, होतं कधी कधी काय. सो हे तुमचे फीचर्स झाले स्टोअर. ओके. सो त्यानंतर यूज कसं करायचं सांगितलं होतं ना मी. ओके. यूज कसं करायचं आठवतंय का? चला वर. सगळं विसरून जातो तुम्ही. ओके. सो आय थिंक इथे एक लिस्ट क्रिएट केली होती L1. ओके. सो त्यानंतर काय केलं होतं, त्यामध्ये अपेंड केलं होतं जे काय आपलं टार्गेट व्हेरिएबल आहे. ओके. त्यानंतर असं यूज केलं होतं. ओके. सो आता ह्या L1 मध्ये अपेंड करायचं तुमचं टार्गेट व्हेरिएबल. सो टार्गेट व्हेरिएबल काय आहे? प्राइस रेंज. ओके. ऍज इट इज कॉपी पेस्ट करून घ्या त्याला. ओके. त्यानंतर तुमची L1 अशी दिसेल. ओके. त्यानंतर काय करायचं होतं, df इज इक्वल टू df डॉट लॉक. बरोबर. त्यानंतर ऑल एंट्रीज आणि L1. एरर आलं. जस्ट वेट. वरचं कॉपी पेस्ट करून घेऊ. यात पण एरर. नन ऑफ इंडेक्स रॅम बॅटरी पॉवर इन मेमरी क्लॉक स्पीड. का असं होते? व्हॅल्यू एरर. न्यू लाईन का शो करते? So याने होत नाही आय लॉकने. दुसरी मेथड ट्राय करू. ओके. डोंट वरी. असं अर्ध्यात नाही सोडलं. ओके. सो आता आपल्याला फक्त हे जे काही फीचर्स आहेत प्राइस रेंज पर्यंतचे ते आपल्याला यूज करायचे तुमचे एक्स म्हणून. ओके. सो आता पूर्ण डीएफ आपल्याकडे. ओके. समजलं का एरर काय आला? कोणाला समजलं का? आपण इथे ओव्हर राईड केले ना डीएफ ला.
इथे डेटा फ्रेम म्हणून आपण त्यामध्ये कन्फ्युजन मॅट्रिक्स स्टोअर केलाय, बरोबर. पण आपली ओरिजिनल डेटा फ्रेम आपण कन्सिडर करत होतो की ही आहे, बरोबर. पण ती ओव्हरराईड केली, त्यामुळे तो ती यूज करत होता हा कन्फ्युजन मॅट्रिक्स. ओके. त्यामुळे तो मगाशी येत होता, तो एरर येत होता, आता नाही येणार. ओके. जस्ट वेट फॉर मिनिट. ते माझ्या लक्षातच आलं नाही DF चं. सो याला मी टॅब नाव देतो. ओके. इथे पण टॅब. ओके. त्यानंतर मी पुन्हा पूर्ण फाईल रन करतो. ओके, झालंय रन. आता झालंय का रन? DF डॉट ओके. सो फास्ट आपण आपलं मॉडेल बिल्ड करू. ओके. सो आता दिसतंय. सो तो मगाशी जो एरर येत होता, तो आपल्या त्या डिसिजन सॉरी कन्फ्युजन मॅट्रिक्सच्या त्या डेटा फ्रेम मुळे येत होता. ओके. कन्फ्युजन मॅट्रिक्स आपण स्टोअर केलं होतं DF म्हणून, आणि त्यामध्ये आपण अटॅच करत होतो आपली हे कॉलम्स. ओके. त्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता, जो की DF प्रिंट केल्यानंतर समजला. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्सनी शिकालच. तर त्यासाठी तुम्हाला आधी खूप ट्राय करावं लागेल, खूप प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला समजेल की एरर कसे रिसॉल्व्ह करायचे. ओके. सो हे झालं. सो त्यानंतर मॉडेलला आपण स्प्लिट करून घेऊ. ओके. पुन्हा मॉडेल बिल्ड करण्यापेक्षा एक आयडिया सांगू का? ते जाऊ दे, आयडियापेक्षा असंच करा. सो इन फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन import train test split. Okay. Then आधीच आपण x आणि y डिफाईन करून घेऊ. सो x इज इक्वल टू tf डॉट ड्रॉप, देन हा कॉलम प्राइस रेंज. ओके. सो प्राइस रेंज सोडून बाकीचे सगळे तुमचे x असणार आहे. ओके. देन x इज इक्वल्स टू ट्रू, सॉरी x इज इक्वल्स टू 1, देन y इक्वल्स टू
y equals to df dot price range. ओके, त्यानंतर x ट्रेंड, x टेस्ट, y ट्रेंड, y टेस्ट. हे आधी पण दाखवलेलं आहे एकदा तुम्हाला, तेव्हा आपण ट्रेंड टेस्ट फंक्शन बघत होतो. त्यानंतर x आणि y, त्यानंतर ट्रेंड किंवा टेस्ट साईज प्रोव्हाइड करायची. सो ट्रेंड साईज मी देतो 0.8 आणि रॅन्डम स्टेट अशी दिली 30, 3, 4, 5. ओके, सो त्यानंतर डायरेक्टली इथे जे काही मॉडेल बिल्ड केलं होतं आपण रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर साठीच, ते मी जस्ट कॉपी पेस्ट करतो. ओके, सो आता किती आले? 90%. ओके, आता किती आली? 90%. आधी किती होती? 91% होती का? ठीक आहे, डेटा कमी झाला, ऍक्युरसी थोडीशी लो झाली. त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी पण बघाव्या लागतात, जसं की F1 स्कोअर आहे, प्रिसिजन आहे. ओके, सो क्लिअर आहे फीचर सिलेक्शन करून कसं यूज करायचं? क्लिअर आहे का? यामध्ये टॉप 10च्या ऐवजी 15 करू. ओके, मी पुन्हा मॉडेल बिल्ड करू. ओके, मॉडेल पुन्हा बिल्ड करणं म्हणजेच पुन्हा रन करायचं. सो 91 आली. ओके, सो यामधला एक कमी करू, अजून ते 14 करू, पुन्हा रन करू, काही इम्पॅक्ट होतोय का बघू. सो 90 आली. ओके, सो क्लिअर आहे सर्वांना कसं रॅन्डम फॉरेस्ट वर्क करतं? क्लिअर आहे? सो हे सगळे तुमच्या बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. ओके, मिनिमम सॅम्पल स्प्लिट्स 2 आहेत, मिनिमम सॅम्पल लिफ 1 आहे, मिनिमम वेट ऑफ फ्रॅक्शन, भरपूर साऱ्या गोष्टी. बुटस्ट्रॅप ट्रू, एन जॉब्स, रॅन्डम स्टेट, वर्बोज, वॉर्म स्टार्ट, मॅक्झिमम सॅम्पल्स. सो यातल्या आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या किंवा एक बुटस्ट्रॅप, एन जॉब्स, त्यानंतर क्लास वेट, हे सिलेक्टिव्ह मेथड्स तुमच्या हायपर पॅरामीटर ट्युनिंग साठी यूज केलं जातं. सो हायपर पॅरामीटर ट्युनिंग कसं करायचं अजून 1 किंवा 2 अल्गोरिदम कव्हर झाल्यानंतर सांगेल. ओके, त्याने अजून ऍक्युरेसी वाढते. ओके, सो क्लिअर आहे सर्वांना? कोणाला काय डाऊट? सो एनी डाऊट, एनी क्वेश्चन? नाही? ठीक आहे, सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन अँड गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट.